वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी पालकची भाजी आणि मुगाची डाळ खात नाही. रात्रीचा 1 वाजला आहे म्हणून काय झालं? तू आत्ताच्या आत्ता किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी मटर पनीरची भाजी बनव. तापाने फणफणलेली काजल आपल्या नंदेच्या नखऱ्याने परेशान झाली. तेवढ्यात सासू उठून आली आणि रागातच म्हणू लागली. काजल तापावरचे औषध घेऊन झोपली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रात्रीचे 12 वाजले होते. एवढ्या रात्री कोण आलं आहे असा विचार करून काजल घाबरली. कारण काजलचा नवरा महेश सुद्धा नाईट ड्युटीसाठी गेला होता. शेवटी ती घाबरतच उठून बाहेर आली आणि बाहेर डोकावून पाहिलं तर तिची नणंद दरवाजा बाहेर उभी होती. तिने पटकन दरवाजा उघडला आणि म्हणाली, अगं तू तर उद्या येणार होतीस ना, मग आज कशी आलीस? तेव्हा काजलची नणंद मिताली रागातच म्हणाली, एक तर आता माझा मूड ऑफ आहे आणि वरती तू अजून प्रश्न विचारून मला परेशान करू नकोस. अरे बाबा, आम्हाला अजून एक ठिकाणी जायचे होते, परंतु मॅडमची तब्येत खराब होऊ लागली. त्यामुळे आम्ही लोक लवकरच परत आलो. पण रस्त्यामध्ये गाडी खराब झाली होती. त्यामुळे घरी येता येता खूप उशीर झाला. त्यामुळे सर्व पिकनिकची मजाच निघून गेली. आता चल, पटकन माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. मला खूप भूक लागली आहे. काजलची तब्येत बरी नव्हती. रात्री झोपण्या अगोदर ती जेवली सुद्धा नव्हती. त्यामुळे तिच्या वाटणीचे जेवण शिल्लक राहिले होते. पण तिने विचार केला की आपली नणंद थंड झालेल्या चपात्या खाण्यासाठी नाटक करेल. म्हणून किचनमध्ये जाऊन तिने पटकन गरमागरम भात तयार केला. तेवढ्यातच तिची नणंद हातपाय धुवून जेवणासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसली. तेव्हा काजल लगेचच आपल्या नंदेसाठी जेवण घेऊन आली. जेवणाच्या ताटामध्ये पालकची भाजी आणि मुगाची डाळ पाहताच तिची नणंद जेवणाचे ताट बाजूला सरकवत रागातच म्हणाली, वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला पालकची भाजी आणि मुगाची डाळ आवडत नाही. तेव्हा अगदी नम्रपणे काजल म्हणाली, ताई, आता रात्रीचा 1 वाजला आहे. आता एवढ्या रात्री किचन मध्ये मी काय करू? तेव्हा तिची नणंद मिताली रागातच ओरडली, रात्रीचा 1 वाजला आहे म्हणून काय झाले? तू आत्ताच किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी मटर पनीरची भाजी बनव. तापाने फणफणलेली काजल आपल्या नंदेच्या नखऱ्याने परेशान झाली. तेवढ्यात सासू सुद्धा उठून बाहेर आली आणि रागातच म्हणाली, मिताली, तुला जर हे जेवण जेवायचं नसेल तर तू स्वतः उठून किचन मध्ये जा आणि तुझ्यासाठी काहीतरी बनवून घे. एवढ्या रात्री तू तुझ्या वहिनीला परेशान का करत आहेस? जर तुला यायला एवढा उशीर होणार होता तर रस्त्यामध्येच काहीतरी खाऊन यायचं ना. एकतर तुझ्या वहिनीने तुझ्यासाठी गरमागरम भात तयार केला आणि अजून तू तिला भाजी बनवण्यासाठी सांगत आहेस. मिताली रागातच म्हणाली, मी थकून घरी आली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला जेवण मिळणार नाही का? अगं आई, रस्त्यामध्ये आमची गाडी खराब झाली होती. आजूबाजूला चांगले हॉटेल सुद्धा मिळाले नाही. त्यामुळे मी विचार केला होता की घरी जाऊन आरामात पोटभर जेवण करेन. परंतु इथे सुद्धा वहिनीने असे बकवास जेवण बनवून ठेवलं आहे. तेव्हा काजलची सासू मधुताई रागातच म्हणाल्या, जर तुला हे जेवण बकवास वाटत असेल तर तू स्वतःच काहीतरी बनवून खा. आणि सुनबाई, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. तुला हिची गोष्ट ऐकण्याची काही गरज नाही आहे. एवढं बोलून मधुताई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. आपल्या सासूचे बोलणे मान्य करून काजल सुद्धा तिच्या रूम मध्ये निघून गेली. मग मागून तिची नणंद सुद्धा रागातच पाय आपटत तिच्या रूम मध्ये गेली. तिने डायनिंग टेबलवरचा जेवणाचा ताट तसाच ठेवला होता. त्यावेळी काजलला खूप वाईट वाटले होते की नणंद अन्नाचा अपमान करत आहे आणि वरती नखरे सुद्धा दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा काजलची नणंद मिताली तिच्या बरोबर सामान्य होऊन बोलणे करत नव्हती. मिताली अजूनही नाराजच होती. त्यामुळे आता नणंद आणि वहिनीमध्ये थोडाफार कटुपणा आला होता. असेच काही दिवस निघून गेले. पण आता तर जास्तच कटुता आली होती. 2 दिवसापासून मितालीने आपल्या वहिनीबरोबर बोलणेच केले नाही. शेवटी काजलने आपल्या नंदेच्या आवडीची खीर बनवून तिचा अबोला दूर करण्याचा प्रयत्न केला. मिताली भलेही मोठी झाली होती, परंतु तिच्यामध्ये अजून सुद्धा बालिशपणा तसाच होता. ती खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये खूपच नखरे दाखवत असायची. तिची वहिनी चांगल्या मनाची होती, त्यामुळे ती तिचं बोलणं ऐकून घ्यायची. परंतु कधीही तिचा राग करायची नाही. उलट तिची आवड नावड या गोष्टीवर लक्ष द्यायची. पाहता पाहता मितालीचे कॉलेज शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर मितालीला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी सुद्धा मिळाली होती. परंतु त्या ऑफिसमध्ये जास्तीचं काम असल्या कारणाने तिने ती नोकरी सोडली आणि ती विचार करू लागली की माझं लग्न आता कोणत्या तरी मोठ्या परिवारात व्हायला हवे. मग मला कुठेही नोकरी करण्याची गरज पडणार नाही. पुढे झालेही तसेच.
नशिबाने तिला एका चांगल्या घरातून मुलाचे लग्नाचे मागणे आले. मुलाचे वडील रेल्वेमध्ये होते आणि मुलगा सुद्धा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता. घरामध्ये पैशाची कमतरता नव्हती आणि त्या लोकांना सुद्धा अशी मुलगी हवी होती जी जॉबचा वगैरे विचार न करता फक्त घरी राहून घर सांभाळेल. मितालीला सुद्धा असेच नाते हवे होते. मग लवकरच मिताली आणि सुभाषचा साखरपुडा झाला. त्यानंतर महिनाभराने दोघांचे लग्न झालं. मिताली आता लग्न करून सुभाषच्या घरात आपल्या सासरी पोहोचली होती. सासरी सुरुवातीलाच तिच्या सासूने तिला सांगितले की आमचं कुटुंब मोठं आहे आणि प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या आवड वेगवेगळी आहे. परंतु मी सुरुवातीपासूनच या घरामध्ये कुणाचेही जास्त नखरे करू चालू दिले नाहीत. घरात जे जेवण बनवले जाते ते सर्व लोक एकत्र बसून मोठ्या आनंदाने जेवतात. आठवड्यातून फक्त एकच दिवस एकाच्या आवडीचे जेवण बनवले जाते आणि त्या दिवशी इतर लोक ते जेवण आवडीने खातात. अशा प्रकारे प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळं जेवण आठवड्याच्या प्रत्येक दिवशी बनवत राहते. पण कोणीही नाक तोंड न मुरडता सर्व ते जेवण जेवतात. तुझ्या सुद्धा जे आवडीचं असेल ते आठवड्यातून एक दिवस बनवले जाईल. या घरामध्ये इतर लोकांच्या आवडीला जेवढे महत्व दिले जाते तेवढंच महत्व तुझ्या सुद्धा आवडीला देण्यात येईल. त्यामुळे तुझ्या आवडीनुसार एक दिवस जेवण बनवल्यानंतर इतर दिवशी तुला वेगवेगळ्या लोकांच्या आवडीनुसार जेवण बनवावे लागेल. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून मिताली आश्चर्यचकित झाली आणि ती विचार करू लागली की हे तर चांगलेच आहे. नाहीतर मी खूप साऱ्या घरामध्ये असं ऐकलं आहे की लग्नानंतर सुनेच्या पसंतीला कोणीही महत्व देत नाही. मितालीच्या सासरच्या घरात 2 दीर, 2 नंदा, सासू सासरे आणि नवरा एवढे लोक एकत्र राहत होते. एक अजस सासू होती, ती आपल्या छोट्या मुलाकडे राहत होती. पण कधी कधी ती मितालीच्या सासरच्या घरी सुद्धा राहायला यायची. मितालीच्या सासरच्या घरी अशी पद्धत होती की आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशी काय जेवण बनवायचे आहे हे ठरवलं जायचं. त्यामुळे प्रत्येक जण आपला दिवस येत असे तेव्हा आपल्या आवडीचे पदार्थ बनवण्यास सांगत असत. अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाच्या जेवणातील पदार्थ ठरत असत. एक दिवस काजल आपल्या मैत्रिणींबरोबर शॉपिंग करण्यासाठी बाजारात गेली होती. तेव्हा मितालीची सासू तिला बाजारात भेटली. तेव्हा तिच्या सासूने आग्रह करून काजलला स्वतःच्या घरी आणले. तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून इतर लोक डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. तेवढ्यातच काजल मितालीच्या सासू बरोबर तिथे पोहोचली. तेव्हा समोरील दृश्य पाहून काजल हैराण झाली की तिची नणंद घरातील सर्व माणसांबरोबर बसून आरामात हसत मस्करी करत पालकची भाजी आणि मुगाची डाळ त्यासोबत कांद्याची भजी मोठ्या आनंदाने खात होती. पूर्ण जेवण मोठ्या प्रेमाने ती खात होती. तिच्या चेहऱ्यावर निराशेची कोणतीही भावना दिसत नव्हती. आपल्या वहिनीला पाहताच ती जागेवरून उठू लागली. तेव्हा मितालीची सासू म्हणाली, सुनबाई, तू जेवत आहेस ना, तू बस. मी तुझ्या वहिनीसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी ज्यूस घेऊन येते. फक्त तुझं जेवण झाल्यानंतर तू पुन्हा एकदा जेवणासाठी काहीतरी बनव. तुझी वहिनी आणि तिच्या मैत्रिणी जेवणाच्या वेळेत आल्या आहेत, त्यामुळे मी त्यांना अशीच जाऊ देणार नाही. तेव्हा काजल म्हणाली, अहो आई, नको नको, आम्ही तर जेवण करूनच शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. ज्यूस दिलं तेवढंच आमच्यासाठी पुरेसे आहे. तेव्हा त्या हसतच म्हणाल्या, अच्छा ठीक आहे, थोडी भजी तरी खा. तेव्हा मिताली म्हणाली, आई, फक्त 2 मिनिट, माझे जेवण पूर्ण होतच आलं आहे, मग मी लगेचच भजी तळते. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू आरामात जेवण कर, मी भजी तळते. तेव्हा मिताली स्मित हास्य करत जेवण करू लागली. हे सर्व पाहून काजल आश्चर्यचकित झाली होती. ती सुद्धा किचनमध्ये जाऊन मितालीच्या सासूची मदत करू लागली. थोड्या वेळानंतर जेव्हा तिला आपल्या नंदेबरोबर एकांतात बोलण्याची संधी मिळाली तेव्हा ती हळूच म्हणाली, ताई, तुम्हाला तर मुगाची डाळ आणि पालकची भाजी आवडत नव्हती ना, मग तरीही तुम्ही असे जेवण कसे जेवलात? मिताली थोडा वेळ शांत झाली आणि म्हणाली, वहिनी, मला माफ कर. तेव्हा मी माहेरी होती. तेव्हा मी नखरे दाखवून तुला खूप परेशान करत होती. परंतु मी इथे सासरी आल्यानंतर मला समजले की लग्नानंतर एका महिलेला सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी खूप काही बदल करावा लागतो. जर का मी इथे सुद्धा माहेरच्या घराप्रमाणे नखरे दाखवले असते तर माझ्या आयुष्यात एवढा आनंद आला नसता आणि माझा संसार सुखाचा झाला नसता. मी तुला परेशान केले, पण मी माझ्या सासरच्या माणसांना कशी परेशान करू शकत होती? म्हणूनच मी दुसऱ्यांच्या आवडीप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून त्यांची आवड तीच माझी आवड असे समजून राहू लागली. कारण इथे सासरी सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि इथले लोक माझी आवड ना आवड या गोष्टीची सुद्धा काळजी घेतात.
त्यामुळे मी विचार केला की त्यांची आवड हीच आपली आवड समजून आपण राहायला काय हरकत आहे. आईंना मुगाची डाळ, पालकची भाजी आणि कांदा भजी खूप आवडते. त्यामुळे मी सुद्धा हळूहळू या गोष्टी खायला शिकले. पण खरंच मी तुला परेशान करत असायची. त्यावेळी काजल आपल्या नंदेसमोर जास्त काही बोलली नाही. परंतु ती विचार करू लागली की खरंच मुलीचे लग्न अगोदर आपल्या माहेरी तिथे नखरे असतात. परंतु लग्नानंतर जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी येते तेव्हा त्याच मुली आपली आवड निवड विसरून आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जगू लागतात. मितालीला आता समजून चुकले होते की आपण आपल्या माहेरी असताना आपल्या वहिनीला खूप त्रास दिला होता. हे चांगलं केलं नाही. कारण प्रत्येक सुनेच्या सासरी तिच्या समोर अशी परिस्थिती येतेच. त्यामुळेच कधीही कोणीही घरात आलेल्या नवीन सुनेला खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून जास्त परेशान करायला नाही पाहिजे. आणि एवढे सुद्धा नखरे दाखवायला नको की समोर वाढलेले अन्न न खाता त्याचा अपमान करायला. जर एखाद्या गोष्टीची कोणाला खरंच ॲलर्जी असेल किंवा आवडत नसेल तर ती गोष्ट आनंदाने न खाता अगोदरच ताटातून बाजूला काढून ठेवायला हवी. कारण प्रत्येक खाद्यपदार्थातून वेगवेगळी पोषक तत्वे मिळतात. तसंच कुटुंबामध्ये जास्त लोक असतील तर प्रत्येकाची एक वेगळी आवड असते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या आवडीचे जेवण बनवणे शक्य नाही. त्यामुळे सर्वांच्या आवडीनिवडी समजून घेऊन एकाने घरातील गृहिणीला त्रास होणार नाही याचा विचार करून जे बनवलं जाईल आणि आपल्या समोर येईल ते अन्न मोठ्या आनंदाने खाणे गरजेचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, याविषयी आपले काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.